Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. इंग्रजी पाठ क्रमांक 24 इंग्रजी भाषा उच्चार आणि अक्षरजुळणी. आज रविवार 13 जून 2021. नमस्कार. ऑल इन वन फॉर VI2 या समूहातील सर्व सदस्यांचं महादेव गुरव आजच्या इंग्रजी पाठ क्रमांक 24साठी स्वागत करत आहे. आजचा इंग्रजी पाठ क्रमांक आपल्याला काही नव्याने शिकवणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी त्याकडे लक्ष द्यावं. गुड मॉर्निंग. टुडे लेसन नंबर 24, इंग्लिश लँग्वेज प्रोनाउन्सिएशन्स अँड स्पेलिंग्स. Good morning. Today, Sunday, 13 June 2021. Mahadev Guru, welcome all in one for VI2 for the lesson number 24, English language pronunciations and spellings. Today we will be studying lesson number 24, for which I have been welcoming you and requesting you to pay attention. तर आजच्या या पाठात सर्वप्रथम पाढ्याने सुरू करूया. पाढा 16 नंबर 16चा पाढा आपण म्हणूया आणि नंतर इतर गोष्टींकडे वळूया. टुडे टू स्टार्ट विथ टेबल नंबर 16 अँड देन सी सम अदर नेसेसरी थिंग्स. 16 एके 16, 16 वन जा 16, 16 दुने 32, 16 टू जा 32, 16 त्रिक 48, 16 थ्री जा 48, 16 चौक 64, 16 फोर जा 64, 16 पंच्याऐंशी, 16 फाईव्ह जा 80, 16 सक 96, 16 सिक्स जा 96, 16 साती 12 दसे, 16 सेवन जा 112, 16 आठे 26 असे, 16 एट जा 126, 16 नव्वे 42 असे. सॉरी काहीतरी गडबड होते. 16 साती 12, 16 आठी 28, सॉरी हां 16 साती 12 दसे, 16 सेवन जा 112, 16 एट जा 128, 16 एट जा 128, मी 126 म्हणालो होतो. 16 आठे 28 असे, 16 नव्वा 4 असे, 16 नाईन जा 140. सॉरी हां काहीतरी गडबड होते. हां 16 आठी 28 असे, 16 नव्वे 44 असे. सॉरी 16 एट जा 128, 16 नाईन जा 144, 16 टेन जा 160, 16 दहा 60 असे, 16 इलेवन जा 176, 16 अकरे 176 असे, 16 ट्वेल्व जा 192, 16 बारे 92 192 असे, म्हणजे 192 92 असे म्हणजे 192. आता परत एकदा बोलतो, लक्षात द्या, कारण मध्ये थोडी गडबड झाली. ते मध्ये 16 वन जा 16, 16 टू जा 32, 16 थ्री जा 48, 16 फोर जा 64, 16 फाईव्ह जा 80, 16 सिक्स जा 96, 16 सेवन जा 112, 16 एट जा 128, 16 नाईन जा 144, 16 टेन जा 160, 16 इलेवन जा 176, 16 ट्वेल्व जा 192. तर असा हा 16चा पाढा आहे.
आता मागे मागे मी काही विषय घेतले होते आणि त्यात काही विषय राहिले होते, नव्याने थोडे राहिले होते घ्यायचे, ते मी आज घेतो. लास्ट टाइम आय हॅड डेल्ट विथ सम सब्जेक्ट्स अँड फ्यू सब्जेक्ट्स वर लेफ्ट विच आय एम टेकिंग टुडे. तर ते सब्जेक्ट आहेत, आपण पाहिलं होतं जिओलॉजी, जिओग्रफी, म्हणजे जिओलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र, जिओग्रफी म्हणजे भूगोल, जिओमेट्री म्हणजे भूमिती. तर आता अल्जिब्रा, ALGEBRA, अल्जिब्रा म्हणजे बीजगणित, हे राहिलं होतं. अंकगणित घेतलं, गणित घेतलं, अल्जिब्रा ALGEBRA, अल्जिब्रा म्हणजे बीजगणित. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र, ॲस्ट्रॉनॉमी ASTRONOMY, ASTRONOMY, ॲस्ट्रॉनॉमी. ॲस्ट्रॉनॉमी खगोलशास्त्र, खगोलशास्त्र म्हणजे माहिती आहे ना, आकाशातील सगळा जो आकाशाचा अभ्यास होतो त्याला खगोलशास्त्र म्हणतात. ॲस्ट्रॉनॉमी खगोलशास्त्र. ॲस्ट्रॉलॉजी फलज्योतिष, ॲस्ट्रॉलॉजी ASTROLOGY, ॲस्ट्रॉलॉजी फलज्योतिष. अर्थातच ग्रहांच्या हालचालीचा मानवी जीवनावर परिणाम होतो असा या श्रद्धेने केलेला जो अभ्यास आहे त्याला फलज्योतिष म्हणतात, अर्थात ग्रहांचा अभ्यास. ॲस्ट्रॉलॉजी आलं का लक्षात? ASTROLOGY, ॲस्ट्रॉलॉजी. ॲस्ट्रॉनॉमी पाहिलं आपण. ॲस्ट्रॉलॉजर फलज्योतिषी, ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ASTROLOGER, ॲस्ट्रॉलॉजर फलज्योतिषी. नंतर ॲस्ट्रॉनॉमर, ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे खगोलशास्त्रज्ञ, ASTRONOMER, ॲस्ट्रॉनॉमर, ASTRONOMER, ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे खगोलशास्त्रज्ञ. आलं की नाही? आपण सायन्स पाहिलं, शास्त्र. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ, SCIENTIST, सायन्स, SCIENCE, सायन्स म्हणजे शास्त्र, शास्त्रज्ञ, सायंटिस्ट, SCIENTIST, सायंटिस्ट, SCIENTIST, सायंटिस्ट, शास्त्रज्ञ. त्यामुळेच आता खगोलशास्त्र, खगोलशास्त्रज्ञ पाहिलं आपण, आणि ज्योतिषी पण पाहिलं. तर हे काही महत्त्वाचे विषय सुटले होते, हे पण चांगले, हे महत्त्वाचे विषय तुम्हाला माहीत पाहिजेत. मी तुम्हाला मागे सांगितलं फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान, PHILOSOPHY, फिलॉसॉफी, PHILOSOPHY, फिलॉसॉफी तत्त्वज्ञान, फिलॉसॉफर तत्त्वज्ञ, फिलॉसॉफर PHILOSOPHER, फिलॉसॉफर तत्त्वज्ञ. ठीक आहे. आता आज काही मेटल्स बघू. मेटल म्हणजे काय? धातू. METAL, मेटल म्हणजे धातू. आता या धातूमध्ये तुम्हाला मजा सांगतो, पहा. धातूमध्ये काय काय येतं? ॲल्युमिनियम, ALUMINIUM, ALUMINIUM, ॲल्युमिनियम, मिनियम, मिनियम, MINUIM, मिनियम, सॉरी, ALUMINIUM, ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमला मला जरा मराठीत काही ॲल्युमिनियमच म्हणतो आपण युजली. तर ॲल्युमिनियम
नंतर पित्तळ. पित्तळला काय म्हणतात? ब्रास, BRASS, ब्रास म्हणजे पित्तळ. आलं का लक्षात? पित्तळ, पितळ, पितळ, पित्तळ, पितळ, पितळ म्हणजे ब्रास, BRASS. तांबे. तांब्याला काय म्हणतात? कॉपर, COPPER, कॉपर, COPPER, कॉपर म्हणजे तांबे. सोन्याला काय म्हणतात? गोल्ड, GOLD, गोल्ड, सोने. चांदीला काय म्हणतात? सिल्वर, SILVER, सिल्वर, SILVER, सिल्वर. हिऱ्याला काय म्हणतात? डायमंड, DIMOND, डायमंड, डायमंड, सॉरी DIAMOND, डायमंड, DIAMOND, डायमंड, हिरा. कोळसा ना, कोळसा पण धातूत मोडतो. तुम्हाला कमाल वाटेल पण हे पण धातूच आहे. कोल, COAL, कोल, कोल म्हणजे कोळसा, धातू आहे पण धातूत. माती, माती पण धातूत मोडते बरं का. अर्थ, EARTH, अर्थ. आता अर्थ म्हणजे युजली आपल्या सर्वांना पृथ्वी माहिती आहे, पण मातीला देखील अर्थ म्हणतात. EARTH, अर्थ. माती, जमीन, पृथ्वी, तळभाग, तळ जमीन, या सगळ्याचा अर्थ अर्थ आहे. सगळ्यासाठी शब्द अर्थ आहे. ठीक आहे. नंतर आयरन, IRON, आयरन म्हणजे लोखंड, आयरन, IRON, आयरन म्हणजे लोखंड. नंतर काय राहिलं का आता? नाही बहुतेक म्हणजे हे माझ्या माहितीनुसार हे सर्वसामान्य नेहमी लागणाऱ्या व्यवहारासाठीचे मेटल्स आहेत. तर बाकी तर काय मला आता आठवत नाही. मागच्या पाठात आपण बरंच डॉक्टर, औषध वगैरे वगैरेच्या संदर्भात घेतलं होतं. यावेळेस राहिलेल्या विषयासंदर्भात आणि तुमचं हे घेतलं आहे, धातू संदर्भात घेतलं आहे. ठीक आहे. तर मला असं वाटतं आजच्यापुरतं हे पुरेसं आहे. पुढील भागात काय आणखी नवीन नवीन विषयासहित भेटू. सो आय थिंक this is enough for this lesson. In next lesson we will see some other new subjects. Till then we will wait here, we will stop here and see you on next Sunday. म्हणजे इथे आता थांबून पुढील रविवारी भेटूया. नमस्कार, बाय बाय.